शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मालमत्तेवरून ठाकरे बंधूंमध्ये सुरू झालेल्या वादाचा हायकोर्टात दुसरा अंक पाहायला मिळाला। उद्धव ठाकरेंचे भाऊ जयदेव ठाकरेंची हायकोर्टात उलट तपासणी सुरू झाली आहे। त्यावेळी त्यांनी धक्कादायक माहिती हायकोर्टासमोर दिली आहे। आपल्या दोघात झालेल्या बोलण्याबाबत कधीही उद्धवशी चर्चा करू नकोस, कारण तुमच्या दोघातला वाद मला नको आहे, असं बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं। हायकोर्टात याचिका दाखल केल्यापासून उद्धव माझा फोन घेत नाही आणि SMS-लाही उत्तर देत नाही। गेल्या 3 वर्षापासून आमचा कोणताही संपर्क नाही। बाळासाहेबांच्या इच्छापत्रासंदर्भात मला इंटरनेटवर माहिती मिळाली। मातोश्री सोडण्याचा निर्णय घेतल्यावर परत जाण्याचा प्रश्नच नव्हता, कारण तिकडे एक अशी घटना घडली की मी जाहीररित्या सांगू शकत नाही। मात्र या घटनेचा बाळासाहेबांशी काही संबंध नव्हता। माझी बायको स्मिता ठाकरेंनीही मातोश्री सोडली, मात्र त्यानंतर तिचं मातोश्रीवर जाणं येणं सुरूच होतं। बाळासाहेबांनी मला मालमत्तेचा काही हिस्सा देणार असल्याचं 2011 मध्ये सांगितलं, असा दावाही जयदेव ठाकरेंनी उलट तपासणीच्या वेळी केलाय। मी मातोश्रीवर राहत असताना प्रत्येकाची वेगळी खोली असली तरी किचन एकच होतं। बाळासाहेब आणि आई पहिल्या माळ्यावर राहायचे, त्यांच्या शेजारच्या खोलीत मी राहायचो आणि उद्धवसाठी गच्चीवर एक रूम बांधली होती। जयदेव यांनी उद्धव ठाकरेंवर या आधीही बाळासाहेबांची संपत्ती हडपल्याचं जाहीर वक्तव्य केलंय। हायकोर्टातही असं झालं। बाळासाहेबांनी मला एकदा सांगितलं होतं की उद्धवनी एका कागदावर त्यांची सही घेतली आहे, मात्र त्यात काय लिहिलंय याची माहिती बाळासाहेबांनाही नव्हती। पैसा भावाभावांमध्ये वैर निर्माण करतो हे अनेकदा समोर आलंय, पण बाळासाहेबांच्या संपत्तीवरून ठाकरे कुटुंबालाही कटघऱ्यात यावं लागलंय, ज्याची अनेक आवर्तनं यापुढेही महाराष्ट्राला बघायला आणि ऐकायला मिळणार आहेत। अमय राणे, ABP माझा, मुंबई।